नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, कधी वाढणार, काय महत्त्वाचे कारण, संपूर्ण बातमी जाणून घेत आहोत. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक, 4 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, एकंदरीतच व्यापाऱ्यांनी कशी या ठिकाणी शेतकऱ्यांनी फसवणूक केली त्या संदर्भातील जाणून घेत आहोत अपडेट. संपूर्ण बातमी शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सांगा कांदा उत्पादकांची फसवणूक, 4 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा. बागलाण तालुक्यातील चिराई येथील कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या 4 व्यापाऱ्यांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागलाण तालुक्यातील चिराई येथील भाऊसाहेब अहिरे यांची कांदा शेती आहे. त्यांच्या संशयित राजेंद्र अहिरे, युवराज पाटील, मयूर पाटील, अशोक अहिरे, राणा चिराई यांच्याशी कांदा खरेदी करताना ओळख झाली. भाऊसाहेब यांच्याकडून 18,31,819 रुपये किमतीचे कांदे चौघांनी खरेदी केले, परंतु पैसे दिले नाही. वेळोवेळी याविषयी विचारणा केली असता अशोकने भाऊसाहेब यांना शिवीगाळ दमदाटी केली. काहींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भाऊसाहेब यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणाला अटक नाही. शेतकऱ्यांनी व्यापारी किंवा अन्य घटकांकडून शेतमाल खरेदी करताना फसवणूक झाली असल्यास संपर्क करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे. आणि एकंदरीतच अशी काही परिस्थिती आहे आणि त्यामुळे एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची फसवणूक होती आहे. अगदी काबाड कष्ट करून कांदा पिकवताय, जगवताय आणि त्यामध्ये जर असं या ठिकाणी व्यापारी करत असेल, सरकार तर करते परंतु व्यापारी सुद्धा करते. आणि यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान होताना बघताना दिसत आहे. धन्यवाद. धन्यवाद.